नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी पनीर भुर्जी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 250 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे। पनीर कसं बनवायचं ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। आता ह्याचं काय करणार आहे माहिती आहे का, थोड्या पनीरचे छोटे छोटे तुकडे करणार आहे आणि थोडं पनीर आपण खिसून टाकायचं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। जिरं चांगलं भाजलं की मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला एकदम बारीक करून घेतलेले आहेत। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा आपला हलकासा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायची 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही जरी पेस्ट घेतली तरी पण चालेल। आता हे पण चांगलं आपण भाजून घेऊया। ह्याच्याबरोबर आपला कांदा पण चांगला भाजला जाईल। मस्त असं बघा आपला कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचं की मीडियम आकाराचं टोमॅटो, त्याचं बी सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि हे पण आपल्याला 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे टोमॅटो। त्यात टाकायचे बघा एवढा बटर। जर तुम्हाला बटर आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी पण चालू शकते। आता ह्याला का नाही 1 मिनिटभर परतून घेऊया, जेणेकरून आपण ही बटर टाकलेला तो पण वितळेल। ह्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। गॅस करणार आहे मी आता बारीक। तर बघा साहित्य बघा, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि कसुरी मेथी आहे। हे सगळं आता टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मी 1 मिनिटभर बारीक गॅसवरच परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकूया। तर पनीरचे बघा छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि बाकीचं जे आहे ना ते आपण काय करायचं माहिती आहे का, एवढं ठेवलेलं आहे ते खिसून घ्यायचं। गॅस एकदम बारीक आहे, मसाले टाकतानाच आपण बारीक केलेलं आहे। तुम्ही जर आता पनीर भुर्जी आपण करतोय ना, तर सगळी जरी तुम्ही अशी खिसून घेतली तरी चालेल आणि थोडीशी अशी अख्खी नाब अर्धी अशी केली तरी पण चालेल। पनीर खिसून घेतलेलं आहे, आता मिक्स करून घेऊया। गॅस बारीकच आहे आपला, मीडियम गॅस करून बघा मी असं चांगला मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आणि हे बघा असे छोटे छोटे तुकडे केले तर ते पण काय होतं माहिती आहे का, हलवताना मग असे बारीक होतात। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया। मस्त असं बघा कोथिंबीर टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम बघा आपली ही जी पनीर भुर्जी आहे ना एकदम बारीक झालेली आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक, कारण आपण याला मीडियम गॅस केला होता मसाले टाकल्याच्या नंतर। आणि 1-2 मिनिटासाठी आपण एक चांगली वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत बघा, आपण झाकण ठेवलं होतं बघा, मस्त अशी झालेली आहे। एकदम झटपट असं थोडक्यामध्ये थोड्या साहित्यामध्ये मस्त असं होतं आणि चवीला पण छान लागतं। जास्त लोक जर असेल तर मग ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडीशी शिमला मिरची वगैरे टाकायची, हिरवी शिमला मिरची बारीक कापून टाकायची, मस्त होती तशी पण। तुम्हाला तशी जर रेसिपी पाहिजे असली ना तर तुम्ही जरूर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तशा पण रेसिपी दाखवेन। खूप रेसिपी मी टाकलेल्या आहेत पनीरच्या। अशा पद्धतीत करून बघा, झटपट एकदम चवदार अशी रेसिपी। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।